नमस्कार सगळ्यांना. आज आहे 1 जानेवारी. तर आजपासून नवीन वर्ष चालू झालेलं 2025चं वर्ष आज चालू झालेलं आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना नवीन वर्ष हे आनंदाचं, भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ठीक आहे. तर हे वर्ष जे मागचं वर्ष होतं 2024 सगळ्यांसाठी खूप चांगलं गेलं असेल. तसेच लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचं म्हणजे खूप चांगलं वर्ष गेलं. कारण ही जी योजना आहे ती लाडकी बहीण योजना जुलैमध्ये 2024मध्ये चालू झाली होती. आणि अजूनही ती चालूच आहे. नव्या वर्षातही ती चालूच राहणार आहे पुढे आणि चालूच राहावी इथून पुढे 5 वर्ष चालू राहावी. ठीक आहे. तर आता बघा आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की आपल्याला जानेवारीचा हप्ता कधीपासून येणार आहे. ठीक आहे. बऱ्याच महिलांना डिसेंबरचे हप्ते आले असतील सगळे किंवा जुलै ते डिसेंबरचे पूर्ण हप्ते मिळाले पण असतील. काही महिलांना मिळाले नसतील त्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. तसेच जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कधीपासून चालू होतील की नाही ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तसंच आता आणखी 10,000 आणि 15,000 रुपये चालू होणार आहेत. ते कोणत्या महिलांसाठी चालू होणार, सगळ्यांसाठी नाही चालू होणार. ते फक्त स्पेसिफिक महिला असतील त्यांच्यासाठी चालू होणार. ते कोणत्या महिलांना 10 आणि 15,000 रुपये मिळणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. जेणेकरून सगळ्या महिलांना ही जी नवीन अपडेट आहे ती कळणार आहे आणि त्यानुसार त्या त्याच्यावर ॲक्शन घेतील. ठीक आहे. खूप महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर अजूनही पैसे नसतील आले तर ते पैसे कधी येतील आता तुमचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला आता कुठल्या डेटला किंवा कुठल्या जानेवारीच्या हप्त्यासोबत मागचे येतील का, की जानेवारीचा हप्ता कधी येणार ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सविस्तरमध्ये सांगणार आहे. तर नक्कीच मला ह्या व्हिडिओला शेअर करा सगळ्या महिलांमध्ये आणि सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे. चला आपण सविस्तर माहिती बघूयात. सगळ्यांना माहिती आहे की 24 डिसेंबरपासून ठीक आहे. 24 डिसेंबरपासून जे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले, बंद म्हणजे थोडा जो मध्ये गॅप होता किंवा आचारसंहितेमुळे पैसे थांबले होते. ते पैसे परत चालू झाले 24 डिसेंबरपासून ठीक आहे यायला. तेव्हा 24 डिसेंबरपासून ज्या महिलांचे अगोदरचे हप्ते बाकी होते त्यांना आले. परत परत नंतर शुक्रवारपासून मागच्या डिसेंबरचा हप्त्याला चालू झाला. त्यामुळे बऱ्याच महिलांना आता हे पैसे जे आहेत ते यायला लागले होते. तसेच ज्या महिलांचा आधार लिंक नव्हते त्यांनी आता करून घेतले त्यांना पण पैसे मिळाले. आता राहिला प्रश्न ज्यांना पैसे नाही मिळाले. ठीक आहे. आता पैसे नसतील मिळाले तर काय करायचं? बघा ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. बघा ही जी महत्त्वाची आधार लिंक होतं कारण तेच महत्त्वाचं होतं लाडक्या बहिणीमध्ये सगळ्यात जास्ती. कारण ते नसेल तर तुम्हाला पैसे येत नाही. ठीक आहे. याआधी राज्यातील जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांचे आधार कार्ड लिंक नव्हते. अशा महिलांना योजनेचे पैसे नव्हते. परंतु ज्या महिलांनी आधार लिंक केलं होतं त्यांना सगळ्यांना पैसे जे आहेत ते आलेच होते. पण तुमचं जर आधार लिंक नसेल तुम्हाला पण पैसे मिळत नाहीत. जर तुमचा आधार लिंक नसेल तर आजच्या आज जाऊन करून घ्या. कारण खूप महत्त्वाचं आहे. आधार लिंक नसेल तर पैसे येत नाहीत. कारण तुमचे पैसे अडकून राहतात, वरून पैसे येतात पण आधार लिंक नसल्यामुळे ते बँकेत पडत नाही. जर तुम्हाला लवकरात लवकर पैसे हवे असतील तर तुम्हाला आधार लिंक करणं खूपच गरजेचं आहे. ठीक आहे. आजच्या आज बँकेत तुम्ही जाऊ शकता. तसेच तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळून जातील. तुम्ही बँक अकाउंट लिंक करा. ठीक आहे. पण ज्या महिन्यांना आधी पैसे आले नव्हते किंवा आचारसंहितेच्या आधी पैसे नव्हते आले त्यांचं पण असंच होतं की त्यांना पैसे नाही आले कारण की त्यांचं आधार लिंक नव्हतं. त्यामुळे त्यांना उशिरा का होईना पण त्यांनी आधार लिंक केलं त्यांना पैसे मिळाले. ठीक आहे. परंतु आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केले आहे त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण 9,000 रुपये जमा झालेले आहेत. म्हणजे ज्यांना आतापर्यंत ₹1 पण नव्हता आला आणि त्यांना डिसेंबरचा हप्ता पण नव्हता मिळाला आणि आधीचे पण नव्हते मिळाले. त्यांना किंवा ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांना आतापर्यंत ₹1 पण आला नव्हता त्यांनी काय केले आधार लिंक आत्ता केलेलं आहे. ठीक आहे. उशिरा केलं पण ठीक आहे. त्यांना एकसाथ 9,000 रुपये मिळाले. ठीक आहे. हे झालेलं आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही योजनेचा अर्ज केला नाही त्यांसाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच आता बऱ्याच महिलांना फॉर्म भरता नाही आले. काही प्रॉब्लेम असेल किंवा सर्व्हर डाऊनमुळे असेल. कारण काय होतं पहिल्यांदा मुदतवाढ केली होती 31 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे. 31 ऑगस्ट पण केली तेव्हा पण काही महिलांचे प्रॉब्लेम्स होते. बँक अकाउंट नाही, हे नाही, ते नाही. परत 30 सप्टेंबर केली गेली. तेव्हा पण बऱ्याच महिलांचे फॉर्म राहिले. परत वाढवून 15 ऑक्टोबर केली होती. पण तेव्हा ती ऑनलाईन नव्हती, ऑफलाईन होती. म्हणजे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन फॉर्म भरायचे होते जवळपासची. ठीक आहे. त्यामुळे काय झालं 15 दिवस असल्यामुळे फक्त लोकांनी खूप गर्दी झाली. कारण बऱ्याच मुलांचे फॉर्म राहिले होते. त्यामुळे गर्दीमुळे बऱ्याच महिलांची संधी हुकली आहे. तसेच काही सर्व्हर डाऊन होते. काही ठिकाणी सर्व्हर डाऊनमुळे ते प्रॉब्लेममुळे झाले नाहीत. त्यामुळे बऱ्याच महिलांना फॉर्म भरता नाही आले. तर अशासाठी परत एकदा जे आहे ते काय म्हणू आपण शक्यता आहे की तुमचं वाढ होऊ शकते अर्जवाढ परत एकदा ज्या महिला राहिल्या त्यांसाठी. कारण ही मंत्रिमंडळाच्या बैठकीतच ह्या सगळ्या घोषणा ज्या आहेत होतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हणलं होतं की 10 आणि 15,000 कोणाला मिळणार ते आपण पाहूयात. बघा अंगणवाडी सेविकांना सध्या ₹10,000 आणि मदतनीसांना ₹5,000 मानधन दिले जाते.
म्हणजे अंगणवाडी सेवकांचं काम आहे की महिलांना फॉर्म भरून देणं, ठीक आहे. तसं मदतनीस असतील त्यांना पण 5,000 रुपये मानधन दिलं जाते महिन्याला, ठीक आहे. सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,000 रुपयांनी वाढवलं आहे बघा, म्हणजे त्यांचं टोटल 15,000 रुपये झालेलं आहे, ठीक आहे. आणि मदतनीसांचं मानधन 3,000 वाढवणार असल्याची घोषणा केली होती. म्हणजे जे अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असेल त्यांना एक्स्ट्रा 15,000 रुपये मिळणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे याच महिला ज्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, ह्या महिलांना 10,000 रुपये मिळतील. 8,000 आणि 10,000, ठीक आहे. त्यामुळे त्यांना पण हे जे पैसे आहेत 15,000 असेल, 10,000 असेल, ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका लक्षात घ्यायचं, तुमचं मानधन वाढलेलं आहे 5,000 आणि मदतनीसांचं मानधन वाढलं आहे 3,000. तुम्हाला आता टोटल 15,000 रुपये आणि 10,000 रुपये मिळणार आहेत, ठीक आहे. हे झालं एक गोष्ट. आणि सगळ्याच महिलांना मिळणार आहे. मी म्हटलं होतं आधी सगळ्या महिलांना मिळणार नाही आहे, फक्त ठराविक महिला, त्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या 2च गोष्टी आहेत. त्यांनाच आता हे पैसे जे आहेत ते वाढवून मिळणार आहे 10 आणि 15 आणि जानेवारीचा हप्ता पण येईल. जर आता तुमच्या बघा, जर तुमचं डिसेंबरचा हप्ता राहिला असेल, ठीक आहे. आता सगळे हप्ते तुमचे क्लिअर आहेत बाबा आधीचे सगळे, आणि डिसेंबरचा हप्ता मेन आला नाही आहे, तर त्यांना आता इथून पुढे जानेवारी आणि डिसेंबर असे 2 हप्ते मिळून 3,000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात पडतील, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता जानेवारीमध्ये डायरेक्ट 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, ठीक आहे. मकर संक्रांतीच्या आसपास हे पैसे जे आहेत ते पडून जातील. पण तुम्हाला डिसेंबरचा हप्ता नसेल आला तर तुम्हाला डिसेंबर प्लस जानेवारी असे 3,000 रुपये मिळून जातील. आणि ज्या महिलांना 1 पण रुपया आत्ता पण नाही आला आहे आणि त्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी पण नाही आला, तर तुम्हाला जुलै ते जानेवारीचे एकसाथ पैसे तुमच्या खात्यात पडतील. पण तुम्हाला त्याच्या आधी महत्त्वाचं काम म्हणजे आधार लिंक आहे का नाही ते चेक करणं, ते महत्त्वाचं आहे, ठीक आहे. बघा, यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु विलंब झालेल्या लाभार्थ्यांना जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत हप्त्याचं 9,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळाली. ही मिळाली पण आहे, ठीक आहे. 9,000, कारण त्यांना आतापर्यंत एक पण हप्ता आलेला नव्हता, ठीक आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि आधार लिंकमुळे त्यांना फक्त हा प्रॉब्लेम सहन करावा लागला, पण त्यांना एकसाथच 9,000 रुपये आलेले, ठीक आहे. हे लाडक्या बहिणीचा बनावट शिधापत्रिकेचं पण एक महत्त्वाचं आहे. ती महत्त्वाची न्यूज आहे, ती पण पाहणार आहोत. ज्या लोकांनी बनावट शिधापत्रिका तयार केलेली आहे आणि पात्रतेशिवाय त्यांना मोफत रेशन मिळत आहे, अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने 1 जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. या नवीन वर्षामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या लोकांची ओळख ही ई-के-वाय-सीद्वारे होणार आहे. बघा, काही लोकं बनावट शिधापत्रिका तयार करतात, त्याचं मोफत धान्य मिळवतात, त्याच्यावरची योजना मिळवतात. अशांमुळे काय होतं, जे खरंच गरज असलेले लोकं वंचित राहतात. आता यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. ई-के-वाय-सीद्वारे यांची ओळख जी आहे ती पटवण्यात येणार आहे, ठीक आहे. कारण ई-के-वाय-सी केल्यावर कळतंच, ठीक आहे. ई-के-वाय-सी केल्यावरच कळतं की कोण आहे कोण नाही, ठीक आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी तुम्ही पण करून घ्या नसेल केली तर, कारण ते महत्त्वाचंच आहे, ठीक आहे. त्यामुळे तुमचं रेशन कार्डचं हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही ई-के-वाय-सी जाऊन करा. तुम्हाला पण मग पुढं काय होईल, प्रॉब्लेम येणार नाही, कारण ई-के-वाय-सी नाही केलं तर रेशन कार्ड बंद पडू शकतं किंवा रद्द होऊ शकतं, ठीक आहे. आता तुम्हाला कळलं असेल 3,000 आणि 10,000 रुपये काय, 3,000 म्हणजे जानेवारी प्लस डिसेंबर, ज्यांचे डिसेंबरचे फक्त पैसे आलेत त्यांना, आणि 10,000 म्हणजे अंगणवाडी सेविका, ठीक आहे. हे झालं सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. तसेच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला की नाही किंवा आधीचे हप्ते मिळाले का ते कमेंटमध्ये सांगा. नसतील आले तर कमेंट करा, जिल्हा कमेंट करा, म्हणजे आपल्याला कळेल किती महिला अजून राहिलेल्या आहेत, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अजून काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा, कशावर व्हिडिओ बनवायचा, अजून काही फॉर्म भरायचा असेल, कुठला काही योजनेचा असेल तुम्हाला नक्की सांगा, मी व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.